नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज सकाळपासून अनेकांचे बरेच कॉल येत आहेत. त्याला कारण असं आहे, मेसेज कॉल सगळ्यांचे कॉल मेसेज घेऊ शकत नाही. मात्र थोडक्यामध्ये यूट्यूबला आपण हा व्हिडिओ शेअर करून ही माहिती जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचण्याचा तो मानस आहे. सकाळपासून जी कॉल्स आणि मेसेज वाढलेत त्याच्यासाठी कारण हे आहे. हे लोकमत जी काही वर्तमानपत्र, सुप्रसिद्ध वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये आलेली ही बातमी आहे. शिक्षक भरतीसाठी उद्यापासून चाचणी. उद्यापासून परीक्षा आहे आणि त्याचे प्रवेशपत्र आले नाहीत, हॉल तिकीट आलं नाही. आणि हे लागली मुंबईमधून. प्रमुख बातमी आहे, मुख्य शहरातून बातमी लागलेली आहे. तर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची 24 मे ते 5 जून दरम्यान महाराष्ट्र शिक्षण परिषदेकडून म्हणजे परीक्षा परिषदेकडून ऑनलाईन बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी 10 ते 14 मे या दरम्यान उमेदवारांकडून जे काही अर्ज आहे ते घेतलेली होती आणि त्याची परीक्षा 24 मे ते 5 जूनपर्यंत म्हणजे या दरम्यान होणार आहे. या संदर्भामध्ये मी वारंवार आपल्या लाईव्हच्या माध्यमातून म्हणा, व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे. अधिकारी वर्गाशी मी वारंवार बोलतो, संपर्कात आहे. काल त्याचं अधिकृत जे काही परीक्षा परिषदेकडून सुधारित वेळापत्र आहे, परिपत्रक येणं अपेक्षित होतं पण आलं नाही. मात्र आता सगळ्यांचा तो कुठेतरी मनामध्ये गैरसमज झालेला असल्या कारणानं आता कुठेतरी मला जी काही वस्तुस्थिती आहे ते तुमच्या समोर दाखवण्याची गरज आलेली असल्या कारणानं तर या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना सविस्तर दाखवतो. काळजी करू नका. उद्यापासून परीक्षा नाहीत. त्याचं अधिकृत जे काही नोटिफिकेशन आहे ते आज दुपारी म्हणा किंवा सायंकाळपर्यंत अपेक्षित आहे कोण्याही परिस्थितीमध्ये. आणि त्याचे प्रवेशपत्र कधीपासून उपलब्ध होतील. आता परीक्षा परिषद सांगितलेलं आहे हॉल तिकीट हे परीक्षेच्या अगोदर 7 दिवस येतील अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये बघूया आता कशा पद्धतीने ते निर्णय घेतील नोटिफिकेशन आल्यावर. मात्र तत्पूर्वी परीक्षा ही उद्यापासून म्हणजे 24 तारखेपासून नाही एवढं तरी कन्फर्म आहे. त्याबद्दल मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे आयुक्त साहेबांचा मेसेज आहे, तो नाही आपल्या कामाचा. आता हे परीक्षा परिषद, आता अधिकाऱ्यांची नावं मी जाणीवपूर्वक हाईड केलेलं आहे. आता त्या संदर्भामध्ये मी टाकलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला सांगितलं ते परीक्षेचे प्रवेशपत्र पण आलेले नाहीत. या संदर्भामध्ये मी विचारणा केली होती. ते उच्च अधिकारी आहेत. 22/5/2025ला किंवा पुढे येईल अशा पद्धतीनं त्यांनी प्रवेशपत्राच्या संदर्भात सांगितलं होतं. तर आज तारीख किती आहे बघा तुम्ही. त्यामुळं त्याचं अधिकृत आणि ते कशामुळं लेट होते तर 21/5पर्यंत जे काही परीक्षा होत्या उमेदवारांची माहिती घेतली आहे त्यामध्ये त्यानंतरच ते प्रवेशपत्र घेण्यात येतील हे वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण अधिकृत जी माहिती आहे ना, यथंभूत अधिकृत म्हणतो मी, संदीप कांबळे ऑफिशियल, जलद आणि अधिकृत केवळ आणि केवळ संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्येच तुम्हाला माहिती मिळेल. बाकी सगळ्यांचा पसारा असतो. आणि त्यानंतरच अजून एका एवढं इथे ठीक आहे, हां हे तीच आहे. अजून एका अधिकाऱ्यांसोबत बोललो की बाबा कशा पद्धतीनं ही जी काही नोटिफिकेशन आहे किंवा परीक्षा कशा पद्धतीनं समोर जाणार आहे याबद्दल. तर या ठिकाणी स्वतः सांगितलं आज येईल कसं हॉल तिकीट. मी काल सायंकाळी विचारलं होतं अधिकृत पत्र. तर एक कार्यवाही सुरू आहे कांबळे सरकार. बापरे सरकार आता अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि ओके परीक्षा किती दिवस समोर जाणार आहे अंदाजे एवढं विचारले असता अंदाजे 2 ते 3 दिवस अशा पद्धतीचं अधिकाऱ्यांना आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या व्यक्तिगतरित्या त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता मी जाणीवपूर्वक हाईड केलेलं आहे बरं का. कारण आपल्याला शो ऑफ करायची सवय नाही आहे. मी किती तुरमखान आहे हे बी दाखवायची सवय नाही आहे. त्यामुळं मी सतत आता कॉल पण केले आहे तर त्या गोष्टी मी दाखवत नाही आहे तुम्हाला. पण हे का दाखवायची गरज आहे तर ते मित्रांनो, जी काही लोकमतमध्ये एवढं प्रसिद्ध पत्र आहे वर्तमानपत्र त्याच्यामध्ये ही बातमी छापून आल्या कारणानं मला ह्या गोष्टी तुम्हाला दाखवावं लागत आहेत. कारण मुलांना वाटू नये की मी खोटं बोलते किंवा मुलांना वाटू नये की परीक्षा परिषद आपली दिशाभूल करते किंवा मुलांना वाटू नये की परीक्षा ह्या 24पासूनच आहेत. कारण ते लोकमतमध्ये आलेलं आहे. एवढं ते प्रसिद्ध वर्तमानपत्र आहे आणि ते मुंबईमधून आलेलं आहे. त्यामुळं आणि सकाळपासून मॅसेज कॉल्स वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. तर त्यामुळं निश्चिंत राहा. या संदर्भामध्ये जो काही या ठिकाणी जे दिलेली आहे तारीख 24 मे ते 5 जून दरम्यान, तर या दरम्यान काही परीक्षा होणार नाही. त्यामुळं निश्चिंत राहा. आज कुठल्याही परिस्थितीमध्ये सायंकाळपर्यंत त्याचं अधिकृत जे काही
परीक्षा परिषदेकडून येणारं पत्र आहे ते येईल. त्याच्यामध्ये जे काही 2-4 दिवस, अगोदरचे 4 दिवस, नंतरचे 3-4 दिवस, असा आठवडा किंवा 10 दिवस परीक्षा ही आपली नियोजित तारखेपेक्षा अधिक कालावधीनं समोर जाईल. आणि योग्य ते सगळ्या उमेदवारांना, म्हणजे जे काही आपण ओव्हरलॅप्स होणार त्या परीक्षा उमेदवारांच्या, परीक्षार्थ्यांच्या, तर त्या परीक्षा कोणाच्याही ओव्हरलॅप्स होणार नाहीत. कारण याची खातिरदारी जी आहे ती परीक्षा परिषदेने घेतलेली आहे. आणि त्यामुळं कोणाच्याही परीक्षापासून तुम्ही स्वतः कोणत्याही परीक्षेपासून तुम्ही वंचित राहणार नाही. परीक्षा परिषदेने त्यामुळं आपली सगळं जबाबदारी जी काय आहे ते स्वीकारलेली आहे त्या ठिकाणी. तर कशा पद्धतीनं ते निर्णय घेतील त्यावर अवलंबून आहे. राहिलं YCMUच्या परीक्षा आहेत, अजून कोणत्या तरी परीक्षा आहेत ज्या की 10 तारखेच्या अगोदर येत आहेत, 10 जूनच्या. तर या सगळ्याच्या सगळ्या आता कोणाची तरी परीक्षा कोणत्या तरी काहीतरी अडचणी येणारच आहेत. आता अशी काही अडचणी होते की कोणाकोणाचे लग्न होते, जर माझं लग्न आहे या तारखेला तर या तारखेला परीक्षा नको, तरी आता व्यक्तिगत कारणं आहेत अशा पद्धतीचे. तर कोणाची ना कोणाची अडचण असणारच आहे. मात्र जास्तीत जास्त अडचणी सोडवण्याचा प्रयत्न हा परीक्षा परिषद केलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर या ठिकाणी मित्रांनो अधिकृतपणे सांगितलेल्या आहेत, दाखवलेल्या आहेत. एवढं या ठिकाणी स्वतः म्हटलं किती दिवस समोर जाणार परीक्षा, तर अंदाजे 2 ते 3 दिवस अशा पद्धतीनं, म्हणजे 24च्या ऐवजी 27, 28 किंवा 30 तारखेपासूनही त्या ठिकाणी परीक्षा कंडक्ट केली जाऊ शकते. तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं होतं की उद्यापासून 24पासून परीक्षा नाही. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या अभियोक्ताधारकापर्यंत पोहोचवा, जेणेकरून मला कोणाचे कॉल्स येणार नाहीत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माहिती दिलेली आहे ती जास्तीत जास्त मुलांना कळेल. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. यापेक्षा काही वेगळे प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा आणि त्या तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करतो. धन्यवाद मित्रांनो. जय भीम, जय शिवराय.